आज भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे, म्हणजे 15 ऑगस्ट आहे. तर आपण निमगाव केतकी येथील ग्रामपंचायत समोर सर्व आपल्या सहकाऱ्यांसोबत या ठिकाणी आपण जमलेला आहे. नक्की काय कारण आहे? या ठिकाणी आम्ही आज 15 ऑगस्टला प्रबोधनात्मक रॅलीचं आयोजन केलं होतं. ही रॅली माहिती अधिकार कायद्याच्या संदर्भात प्रचार करण्यासाठी होती. कायदा आणि सुव्यवस्था इथं राहिली पाहिजे आणि कायद्याच्या बाबतीत प्रत्येक नागरिक हा जागृत राहिला पाहिजे, यासाठी आम्ही एक प्रबोधनाचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. या ठिकाणी आम्ही रॅलीचं आयोजन केलेलं असताना आम्ही ग्रामपंचायत या ठिकाणी आलो आणि ग्रामपंचायतला आम्हाला एक छोटंसं निवेदन द्यायचं होतं की ग्रामपंचायतीने माहिती अधिकार कायदा 4 खच अंमलबजावणी केली पाहिजे. इथल्या नागरिकांना स्वच्छ पाणी व निवारा, शिक्षण इत्यादी गोष्टी, आरोग्य याचं या संदर्भात त्यांना आम्ही एक निवेदन देणार होतो. आणि ज्या माहिती अधिकारामध्ये इथं बराचसा प्रमाणात निमगाव केतकी ग्रामपंचायतमध्ये बराचसा घोटाळा झालेला आहे, हे ज्यावेळेस आम्हाला उघडकीस आलं त्यावेळेस आम्ही यांना वारंवार माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती विचारली, पण यांनी आतापर्यंत द्यायला टाळाटाळ केली. इथं जय भीमनगर वस्ती आहे, इकडं अण्णाभाऊ साठे नगर वस्ती आहे, इकडं वरती बांगला आहे. इथल्या वस्तींचा अजूनही तुम्ही जाऊन बघा, काही विकास झालेला नाही. या 5 वर्षामध्ये एकही काम या वस्त्यांमध्ये तुम्हाला आजपर्यंत झालेलं दिसत नाही. आमच्या ग्रामपंचायतीला एकच म्हणणं आहे की जे 15 वित्त आयोगातून जो निधी येतो, जे दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत जो निधी येतो, जो ग्राम निधी येतो, बाबा आमच्या हक्काचा पैसे तुम्ही गेलात कुठं, घालालात कुठं? आम्हाला तुम्ही काय करता याशी केलं त्यांना, पण आमच्या समाजाच्या हक्काचं आहे, आमच्या हक्काचं जेवढं आहे तेवढंच तुम्ही आम्हाला द्या ना. आमची मागणी काय आहे की आमचं जेवढा हक्काचं आहे, जेवढा आमच्या कायद्यात बसतंय, जेव्हा इथल्या दलित वस्तींना एवढ्या प्रमाणात निधी आहे तर तिथं तेवढ्या प्रमाणात निधी काम झालेलंच नाही. त्या अनुषंगाने आम्ही आलो होतो की साधं एक निवेदन त्याला देण्यात यावं, प्रबोधनाचं रॅली व्हावी, प्रबोधनाचा एक छोटासा कार्यक्रम व्हावा आणि माहिती अधिकार कायदा हा सक्षम पद्धतीने त्याच्या अंमलबजावणी व्हावी, यासाठी आम्ही सरपंच ग्रामसेवकांना निवेदन द्यायला आलो होतो. पण यांनी या ठिकाणी कुलूप लावून आज ते दोघं या ठिकाणी निघून गेलेले आहेत आणि फोन बंद केलेला आहे. कर्मचारी सुद्धा इथं निवेदन घ्यायला तयार नाही. आता तुम्ही म्हणला की मोठ्या प्रमाणात या निमगाव केतकीच्या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. नक्की कोणत्या योजनेमध्ये आणि कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला, थोडक्यात माहिती सांगा. इथं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, रस्ते दुरुस्तीमध्ये इथं भ्रष्टाचार झालेला आहे, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत इथं भ्रष्टाचार झालेला आहे, जलजीवन मिशनच्या अंतर्गत जी पाईपलाईन आलेली आहे त्याच्यामध्ये गंडोळ आहे. इथं बौद्ध वस्तीमध्ये आमच्या जय भीमनगरमध्ये एप्रिल महिन्यामध्ये बौद्ध विहाराचं काम चालू असताना अचानक बंद पडलं. ते काम आज तागात गेले, 4 महिने झाले ते काम अजून बंद आहे. म्हणजे कशामुळे आहे, हे कशामुळे आहे? ही दलित विरोधी मानसिकता आहे का तुमची? आम्ही याचा पाठपुरावा करतोय. आम्हाला गेली 2 वर्ष झालं आम्ही आमच्या बौद्ध विहारामध्ये म्हणतोय की आम्हाला पेव्हिंग ब्लॉक बसवून द्या, फरशी बसवून द्या. 2 वर्ष झालं ग्रामसेवक आणि सरपंच तिथे टाळाटाळ करतात. म्हणजे आम्ही जेवढं त्यांना शांततापूर्वक निवेदन देतोय तेवढ्याच प्रमाणात ते आम्हाला टाळाटाळ करतात. पाईपलाईन गटारी फुटली होती, 4 महिने झालं पाणी नव्हतं तिथं अक्षरशः रोगराई आणि डासांचं प्रमाण वाढलं होतं. ग्रामसेवक कोण आहेत? हा ग्रामसेवक आहे लक्ष्मण केरबा जगताप. बर, ते ग्रामसेवक आहेत आता. बर, ग्रामसेवक दररोज या ठिकाणी येतात का? दररोज येतात. ते इथलेच आहेत. बर, ते इथलेच आहेत, ते प्रॉपर जे इथं आहेत. बरं, तसं ज्या ठिकाणी आपण रहिवासी आहेत त्या ठिकाणचा आपल्याला प्रभारी चार्ज देता येत नाही, तरी पण ते या ठिकाणी कामाला आहेत. इथल्या लोकांचं त्यांना राजकीय विरोधक कोण आहेत, आपल्याला कोण विरोध करतं, इथलं सगळं राजकारण त्यांना माहित आहे. ते निष्पक्षपातीपणे काम करत नाहीत. म्हणजे ग्रामपंचायतीच्या कामात ग्रामसेवक राजकारण 100% ग्रामपंचायतच्या विकास कामामध्ये ग्रामसेवक हा 100% राजकारण करतो. तो माणसं बघून काम करतो. इथल्या दलित वस्तीमध्ये गेला तर तो इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना इथं इकडे आमच्या विरोधात यांना भडकावणार आणि ह्यांच्या विरोधात आम्हाला भडकावणार, भांडणं लावण्याचा कार्यक्रम हा ग्रामसेवक आतापर्यंत करत आलेला आहे. साधारणतः किती दिवस झाले ग्रामसेवक या ठिकाणच्या ग्रामपंचायतीवर कार्यरत आहेत? 4 वर्ष झालं असतील ग्रामसेवक येतच आहेत आतापर्यंत. मग ह्यांची बदली का झाली नाहीत ना? ते काय नाही, ते त्यांना स्थानिक लोकांचं पाठबळ आहे, त्यांचा विरोध हस्त आहे, मोठ्या प्रमाणात राजकीय पाठबळ आहे त्यांना. त्यामुळे त्यांच्या आतापर्यंत काय बदली. तुम्ही तुमचे प्रश्न ग्रामसभेत मांडले का? 100% मांडलेत आम्ही आतापर्यंत. ज्या वेळेस ग्रामसभा झाली
त्यावेळेस आम्ही ग्रामसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला. आम्ही त्यांना वैयक्तिक पण भेटलो की बाबा आमच्या हक्काचा जो निधी आहे 15 वित्त आयोगातून जो निधी आला, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत जो निधी आहे तो आतापर्यंत तुम्ही किती खर्च केला, कुठं खर्च केला आणि किती प्रमाणात खर्च केला याची तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती द्या. आतापर्यंत त्यांनी आम्हाला कोणतीही सविस्तर माहिती दिली नाही आणि तसं काम हे आतापर्यंत या ठिकाणी कधी झालेलं नाही. वेळोवेळी आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, त्याचा पाठपुरावा पण आम्ही केलेला आहे आतापर्यंत. माहिती अधिकारात तुम्हाला माहिती दिली, मग अपिलामध्ये तुम्हाला काय आलं? आम्हाला माहिती अधिकारामध्ये त्यांनी माहिती दिली आणि पत्रव्यवहार केला की तुम्हाला 40,000 पानं आहेत आणि त्याचे 80,000 रुपये होतात. आम्ही ज्यावेळेस अपिलामध्ये गेलो, अपिलामध्ये गेल्यानंतर यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या विरुद्ध किंवा आपल्या बाजूने हा निकाल दिलेला आहे की आम्हाला माहिती मोफत आणि निःशुल्क देण्यात यावी असा वरिष्ठांचा आदेश आहे त्यांना. पण त्या वरिष्ठांच्या आदेशाला मानत नाही. वरिष्ठांचं त्यांना पाठबळ आहे, त्यामुळे इथपर्यंत त्यांनी मदत केली. तुम्हाला आदेश आहे ना वरिष्ठांचा? हो, आदेश आहे आपल्याला. हा आदेश आहे आपल्याकडे त्यांचा. मग तुम्ही त्याच्यासाठी मग फौजदारी काय दाखल केली त्या ग्रामसेवकावर? फौजदारी एक दाखल केला, आपल्या गावातले आहेत, आपण त्यांना एक व्यवस्थितपणे आतापर्यंत पाठपुरावा केला, त्यांना समजुतीने सांगितलं, प्रेमाने सांगितलं, ते आजचं उद्या आमचं काम करतील. काय इथली लोक थोडीशी घाबरतात, त्यामुळं आणि आम्ही त्या लोकांना सांगतोय वारंवार, त्यांना जागृत करतोय, पण ग्रामसेवक कोणाला भी घालत नाही. हा आदेश आहे बघा. तुम्ही घाबरत नाही का? मग आम्हाला काही घाबरत आहे, बाबासाहेबांच्या आवडत आहे आपण. मग तुम्ही मग करा की FIR दाखल करायची ना. बघू ना आता इथं जी काय कायद्यानुसार होईल. आपल्याला बापाने सांगितलंय कायद्यात राहाल तर फायद्यात राहा. जे काय कायदेशीर प्रोसेस असेल त्या पद्धतीने आम्ही नक्की जाणार. आणि इथं जर पंचायतचा कारभार तसं मी इथला रहिवासी एक 5-6 वर्ष झाला आहे. तर मला असं वाटतं की जी माहिती मागवलेली आहे ती माहिती त्यांनी दिली पाहिजे. तो त्यांचा हक्क आणि राईट आहे. आणि प्रत्येकाला आपल्या गावामध्ये, आपल्या वाडी वस्तीमध्ये काय काम होतंय, ग्रामपंचायत काय काम करते, कारण जो घरपट्टी, पाणीपट्टी हा कर जो गोळा होतो ग्रामपंचायतला, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सरकारकडून जो निधी येतो त्या निधीचा व्यवस्थित वापर होतोय का, विनियोग होतोय का, हे पाहणं इथल्या ग्रामस्थाचं काम आहे. जर एक ग्रामस्थ त्या बाबतीमध्ये जर विचारणा करत असेल तर इथल्या, आणि जर या ग्रामपंचायतचा स्वच्छ जर कारभार असेल तर ग्रामसेवकांनी तो जो माहिती मागितलेली आहे ती द्यायला काही हरकत नाही. मग जर देत नसतील तर कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय हे मात्र नक्की. भोंग सर, माझा तुम्हाला प्रश्न आहे. आता तुम्ही सगळं ऐकलं, हे तुमच्या निमगाव कितकीची जी ग्रामपंचायत आहे ती माहिती अधिकाराला कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाही. दिलं तरी चुकीची उत्तरं देणं किंवा अवाजवी खर्च सांगणं, ह्याच्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? विशेषतः नागरिकांचा तो अधिकार आहे, माहिती अधिकार हा नागरिकांचा हक्क आहे, तो प्रशासनाने दिला पाहिजे. विशेषतः ग्रामपंचायतीला जी मागणी या ठिकाणी केलेली आहे ती सुद्धा या ठिकाणी भाऊसाहेब असतील किंवा सरपंच असतील त्यांनी देणं बंधनकारक आहे आणि ती त्यांनी द्यावी. कारण नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा त्यांना जे काही या ठिकाणी समस्या वाटतात ती त्यांनी मागणी केलेली आहे, दिलं पाहिजे. आता आपण बोलता मगाशी बोलले की बाबा कलम 4 नुसार, कलम 4 नुसार माहिती जनतेसाठी ओपन करून ठेवली पाहिजे. याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? आम्ही वेळोवेळी त्यांना ती माहिती उघडकीस करायला सांगितली, पण त्यांनी त्याच्यावर काय रिॲक्शन दिली नाही. त्यांना वाटतं आम्ही माहितीचा अधिकार टाकला म्हणजे आम्ही भ्रष्टाचार आहे, आम्हाला पैसे पाहिजेत, आम्ही मागासवर्गीय समाजाचे, आम्ही पैशासाठी हे अधिकार टाकतोय असं त्यांचा समज आहे. तुम्ही तुमचं पुढचं पाऊल काय राहील? आता आम्ही राज्य माहिती आयोगाकडे अपील केलेलं आहे. आमची BDO साहेबांच्या अपिलाला काय त्यांनी बीग घातलेली नाही. आता आम्ही राज्य माहिती आयोगाला अपील केलेलं आहे, त्यावेळेस आम्ही कायदेशीर प्रक्रियेने पुढे जाऊ. अजून एक तुम्हाला मार्ग आहे, जो एक फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. तुम्ही तो मार्ग अवलंबणार का? कसं आहे, शेवट भाऊसाहेब आमच्या गाववाले, जरी आज ना उद्या त्यांना कळलं असं आमची मानसिकता. असं वाटत नाही का जनतेमधून तुम्ही गावाला आहे म्हणून त्यांना वाचवताय म्हणून? नाही ना, आम्ही वेळोवेळी त्याच्या पाठपुरावा कायद्याचा ज्यानं भंग केला ना त्याला तर शास्ती झालीच पाहिजे. पण बरोबर आहे, पण शेवट गाववाले आहेत म्हणून पण थोडा एक सॉफ्ट कॉर्नर राहतोय, पण ते सॉफ्ट कॉर्नर द्यासारखी आता परिस्थिती राहिलेली नाही. कारण 2 वर्ष झालं आम्ही आमच्या समाज मंदिरासाठी, फर्जीसाठी आणि बेविंग ब्लॉकसाठी पण मागच्या वेळेस आमदारकीच्या वेळेस बर्ने मामा आमच्या इथं आले होते, बाबासाहेबांच्या फोटोला हार घालायला. बर्ने मामा आल्यानंतर बर्ने मामांच्या पायाला मेन चिटकलं होतं त्या फरशीला. अक्षरशः बर्ने मामाने येऊन पाय परत येऊन मातीत घासले होते.
इतकी बेकार कंडिशन आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही तिथं येऊन बघू शकता. 2 वर्ष झालं आम्ही प्रयत्न करतोय, पण आणखी 2 वर्ष आम्हाला आज नारळ पडायचा होता. आज सरपंचांच्या हस्ते आमच्या समाज मंदिराच्या खर्चीचा आणि पेमेंटचा नारळ पडायचा होता, पण काही कारणास्तव मला भाऊसाहेबांनी सांगितलं की आजचा नारळ पडायचा कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे. कारण विचारलं असतं त्यांनी काय केलं, कारण सांगितलेलं नाही. ते मला म्हणले मी शिरसटवाडीला जाणार आहे, तिकडचा माझा चार्ज आहे, तिथं मला जावं लागेल, इथं मी नाही. त्याच्या पलीकडे त्यांनी काय मला सांगितलं. इथला चार्ज तुम्ही कुणाला